तर नक्कीच या सामन्याकरता पंच म्हणून पाहायला मिळतात शरद गवारी आणि महेंद्र गरेल कर्जोण यांच्या माध्यमातून या सामन्याकरता पंचगिरी म्हणून पाहायला मिळेल. तर दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. शिरवली संघानं नाणेफेकीचं कौल जिंकून मात्र शतरक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी करता आमंत्रित केलं गेलंय. सोनी कमाता रावत्याचा पाडा संघाला नक्कीच सौरभ भुईर यांचं सुद्धा शुभ आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत मैत्री चषक 2023-24 या स्पर्धेमध्ये. तर सामन्याला सुरुवात होत्या. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिलं षटक, पहिला चेंडू निलेश शेलका. यावेळी मात्र पहिला चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये रोशन भोपटे चेंडूवरती येतोय. एक धाव कंप्लीट होती या आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आहे. आणि या दोन धावेने संघाचं खातं ओपन होत आहे. फलंदाज ताराचंद आणि अनिल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय आपण ताराचंद. नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहतोय अनिल. सोनी कमाता रावत्याचा पडा संघाच्या माध्यमातून फलंदाजी करताना यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली गेली. नक्कीच पंचांचं बोट आकाशा दिशेने उंचावलं गेलं. पहिला धक्का लागला जातोय सोनी कमाता रावत्याचा पडा संघाला. तर नक्कीच ताराचंद याची खेळी संपुष्टात येते. पहिली सफलता प्राप्त होते निलेश शेळका याला. नक्कीच इकडे पारितोषिक लावलं जाते. लगातार 3 विकेट्स जर घेतल्या निलेश शेळका याने तर 500 रुपयाचं पारितोषिक जयेश पाटील यांच्या माध्यमातून लावलं जात आहे. आणि ब्रह्मा गणेशपुरी यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. आणि कैलास जाधव यांच्या माध्यमातून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. लगातार 3 विकेट्स. शिरवलीच्या कोणत्याही गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तरी जयेश पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. पुन्हा एकदा निलेश शेळका आपल्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल. यावेळी पाहिजे आहे नक्कीच चेंडूवरती मंदार जाधव येतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता मंदार जाधवचा. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 4 या अंकावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 4 या अंकावरती. यावेळी मात्र डाव्यास्ते बाहेर जातोय चेंडू. पंच दोन्ही हात फैलावतात. इटीचं वाईट स्वैर चेंडू घोषित करतात. अवांतर धाव येते आणि या धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतात. जाऊन पोहोचतं मात्र 5 या अंकावरती. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच प्रशांत सुतार येतोय चेंडूवरती. सुरेख झेल टिपला जातोय. दुसरी सफलता प्राप्त होत्या. दुसरा धक्का लागला जातोय रावत्याचा पाडा संघाला. यस डीजे. तर नक्कीच 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागले जातात मात्र 5. 2 गड्यांच्या मोबदल्यात एक चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो निलेश शेळका नेहमीच. परंतु यंदाच्या हंगामाचा जरा विचार केला तर थोडासा गोलंदाजी जी अपेक्षेप्रमाणे शिरवलीकरांचे पाहायला मिळत नाहीये निलेश शेळका याचे. परंतु यावेळी मात्र शिरवली गावातील आपल्या घरच्या मैदानावरती सूर सापडावा लागणार आहे निलेश शेळका याला. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात नक्कीच 5 या अंकावरती.
यावेळी मात्र नक्कीच चेंडूला मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये स्टेट केलं जात आहे. एकेरी धावे करता जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 6 या अंकावरती. षटक समाप्तीची घोषणा करतात पंच. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात मात्र 6 या अंकावरती. नक्कीच दुसरं षटक हाताळण्याकरता जबाबदारी दिली जाईल प्रशांत गोवारी. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो शिरवली गावातील. प्रशांत गोवारी करता सुद्धा जयेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय जर हॅट्रिक संपन्न केली तर. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2 हॅट्रिक संपन्न केल्यात. नक्कीच काटेकर बी संघाचा शाहिद आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली भालिवली संघाचा देवीदास याच्या माध्यमातून सुद्धा एक हॅट्रिक संपन्न करताना पाहायला मिळाला गोलंदाज. त्यानंतर आता तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना पाहतोय आपण. आई गावदेवी शिरवळी विरुद्ध सोनिका माता रावत्याचा पाडा या 2 संघांमध्ये हा सामना चालू आहे. नक्कीच शिरवळी संघानं नाणेफेकी जिंकून शतरक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी करण्याकरता आमंत्रित केलं गेलंय सोनिका माता रावत्याचा पाडा संघाला. पहिल्या षटकाचा खेळ पाहिला आपण. निलेश शेळका यांनी चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी केली. 6 धावा खर्च केल्या. 2 सफलता प्राप्त केल्या. नक्कीच 2 गड्याच्या मोबदल्यात रावत्याचा पाडा संघ जाऊन पोहोचलाय मात्र 6 या अंकावरती. आता मात्र दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती येतोय गोलंदाज प्रशांत गोवारी. स्ट्राईक एंड वरती फलंदाज असणारे अनिल. नक्कीच घरच्या मैदानावरती शिरवळी संघ एक खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच थोडस दडपण असणार आहे, प्रेशर असणार आहे, परंतु घरचं मैदान आहे, अनुभव सुद्धा आहे घरच्या मैदानाचा. यावेळी चांगला चेंडू होता प्रशांत गोवारी याचा. नक्कीच शॉर्ट मिड विकेटिझर मध्ये खेळून काढला जातोय. नक्कीच 2 धावा येतात चेंडूवरती आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 8 या अंकावरती. नक्कीच आपण लाईव्ह क्रिकेट पाहतोय. सर्व लाईव्ह टीमचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. यावेळी मात्र पंचांकडे दाद मागितली जाते. गडी बाद ची घोषणा केली जाते पंचाच्या माध्यमातून. तिसरा हादरा मिळतोय रावत्याचा पाडा संघाला. एकच धाव विद्या प्रसादच्या माध्यमातून चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं. यावेळी चांगली गोलंदाजी प्रशांतच्या माध्यमातून. नक्कीच आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडूची हाताळणी केली जाते. कोणत्या प्रकारे धाव येत नाही चेंडूवर, ते कोणत्या प्रकारे बॅटचा चेंडूचा संपर्क होऊ दिला जात नाहीये. चांगली लाईन यावेळी प्राप्त होतीये. नक्कीच 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 9 या अंकावरती. यावेळी मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. पायचा चेंडू खाली प्रशांत येतोय. चांगला बॅकअप पाहायला मिळतंय मंदारच्या माध्यमातून. दोन धावा येतात त्या चेंडूवरती आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 11 या अंकावरती. यावेळी नक्कीच षटक समाप्तीची घोषणा करतात पंच. तर 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय.
2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 11 या अंकावरती. नक्कीच निलेश शेळके यांनी पहिलं षटक हाताळलं, 2 गडी बाद केले, नक्कीच 6 धावा खर्च केल्या. त्यानंतरचा प्रशांत गोवारी आला. प्रशांत गोवारी याने 1 सफलता प्राप्त केली आणि 5 धावा खर्च केल्या. तिसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती जबाबदारी दिली जाते संघनायकानं रोहित गवारी व्हायचा. नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये जर रोहित गवारी याचं क्रिकेट पाहिलं तर एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून शिरवली संघाकरता पाहायला मिळते. परंतु आज घरचं मैदान आहे, पाहायचं आहे घरच्या मैदानावरती कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. नक्कीच तुम्ही कागदोपत्री किती स्ट्रॉंग आहात त्याला महत्व नाही क्रिकेटमध्ये. तुम्ही प्रॅक्टिस मध्ये कशा पद्धतीने षटकार मारता, कशा पद्धतीने विकेट्स घेता त्याला महत्व नाहीये, कारण तेव्हा तुमचं क्रिकेट पाहायला प्रेक्षक नसतात. आज मात्र तुमचं क्रिकेट हे पाहण्याकरता आपले ग्रामस्थ आहेत, नक्कीच क्रीडा रसिक आहेत, तर नक्कीच त्यांना तुम्हाला क्रिकेट दाखवावं लागणार आहे. यावेळी पहिला चेंडू एक चांगल्या पद्धतीने हाताळलाय रोहित गवारी याने. एक निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता होती. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती रोहित गवारी. यावेळी मात्र नक्कीच ड्राईव्ह केला जातोय. प्रशांत गोवारी येतोय चेंडूवरती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का? नक्कीच माघारी परतावतोय फलंदाज भाई याला रोहित रोशन आणि एकच धावेवर समाधान मानतोय. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 12 या अंकावरती. नक्कीच स्पर्धा पाहण्याकरता यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. भाईसाहेब पंच लाईन पाहतात, नक्कीच वाईट चेंडूचा करा देतात. अवंतर धाव येते आणि या धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय मात्र 14 या अंकावरती. तर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळी मात्र चेंडूवरती प्रहार केला जातोय. पायचा शतरक्षक येतोय, चेंडूला मात्र भिरकावून दिलं जात आहे. आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरता येतोय षटकार. तर नक्कीच या 6 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 20 या अंकावरती. यावेळी मात्र कमबॅक करताना रोहित गवारी पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 20 या अंकावरती. तर आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. यावेळी नक्कीच मिड विकेट रिझल्ट मध्ये चेंडूला स्थिर केला जातो. रोशन चेंडूवरती सरसावतोय आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 22 या अंकावरती. एक चांगलं क्षेत्ररक्षण नेहमीच रोशन भुमटे याच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं. नक्कीच काऊ कॉर्नर लॉंग ऑन या रिझल्ट मध्ये नेहमीच शिरवली संघाकरता क्षेत्ररक्षण करण्यामध्ये माहीर असणारे क्षेत्ररक्षक रोशन भुमटे, सौरभ भोईर, अंकित पाटील यांचं नेहमीच नाव घेतलं जातं. कीच आज पाहिलं तर रोशन भुमटे एक चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय. यावेळी पुन्हा एकदा पंजाचा वाईट चेंडूचा करार येतोय. अवंतर धाव येते आणि या धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं. नक्कीच जाऊन पोहोचतं मात्र 23 या अंकावरती. यावेळी मात्र पुन्हा एकदा फाईन लेग रिझल्ट मध्ये उडवलाय प्रशांत सुतार येतोय. कोणती चुकी करत नाहीये. सुरेख झेल टिपला जातोय प्रशांतच्या माध्यमातून. चौथा धक्का लागला जातोय सोनिका माता रावत्याचा पाडा संघाला. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 18 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा लागले जातात मात्र 23 या अंकावरती. यस रिजे
चौथा षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती येतो गोलंदाज नितेश. यावेळी मात्र क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं रोशनच्या माध्यमातून. एकच धाव येते आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 24 या अंकावरती. नक्कीच चौथं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती नितेश या गोलंदाजाला आणलं जात आहे. तर लगातार 3 विकेट्स जर हॅट्रिक घेतली तर जयेश पाटील, कैलास जाधव, ब्रह्मा यांच्या माध्यमातून पारितोषिक लावण्यात आलंय. तर नक्कीच नितीन सोमन मात्र एसटीच्या मागे उभा आहे. एक भरपूर वर्ष क्रिकेट अनुभवत आहे नितीन सोमन. एक चांगलं क्रिकेट देतात शिरवली गावाला. यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय नितेशच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारे धाव येत नाहीये. पहिल्या षटकामध्ये निलेश षटकाने 6 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 5 धावा आल्या, त्यानंतर त्या षटकामध्ये 12 धावा आल्या. ती चौथं षटक पाहायचं कशा पद्धतीने हाताळतोय. यावेळी मात्र चेंडूला लाफ केलं जात आहे. नक्कीच निलेश शेळका यांच्या डोक्यावरनं जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावांकरता येतोय चौकार. तर नक्कीच या चौकारानं रावत्याचा पडासंघ जाऊन पोहोचते मात्र 28 या अंकावरती. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथा चेंडू घेऊन सज्ज होतोय. यावेळी चेंडूवरती प्रहार केला जातोय. बिग 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 हिट. षटकार. 6 धावांकरता येतोय षटकार. तर या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 34 या अंकावरती. तर बघा चौथं षटक हाताळण्याकरता नितेश येतोय. नितेशचा जर विचार केला अँगलचा तर मात्र थोडंसं इन स्विंग आतमध्ये येणार चेंडू आहे आणि तोच मात्र डावखुऱ्या हाताच्या फलंदाजा करता थोडासा फायदेशीर ठरला जातोय, कारण त्याच्या पट्ट्यामध्ये तो चेंडू येतोय. आणि नक्कीच म्हटलं जात आहे की पट्ट्यामध्ये आल्यावर कार्यक्रम होतोच आणि तोच कार्यक्रम होताना आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला धाडलं गेलं 6 धावांकरता. तर नक्कीच तुमच्याकडे व्हेरिएशन सुद्धा खूप महत्वाचं असतं. टप्पा मागे पुढे घेणं, फुलर लेनचे चेंडू, ह्या खूप व्हेरिएशन खूप गरजेचं असतं. यावेळी मात्र पुन्हा एकदा थोडासा पुढे ठेवण्याचा प्रयत्न केलाय. रोहित गवार येतोय चेंडूवरती. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव सुद्धा इथे कंप्लीट होते आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 36 या अंकावरती. तर नक्कीच यावेळी मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय नितेशच्या माध्यमातून आणि गडी बाद होतोय. तर 24 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती 36 धावा लागल्या जातात. विजय करता 37 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे शिरवली संघासमोर. 24 चेंडू आणि विजय करता 37 धावा. तर नक्कीच दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. तोपर्यंत एक संगीत ऐकूया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मैत्री चषक 2023-24.
मिळाला जातोय तेवढा मी शिरवली गावातील क्रिकेट करता देत असतो आणि त्याच कारणास्तव माझे मी फिटनेस मला तेवढं काही योग्य पद्धतीनं ठेवता येत नाहीये आणि त्याचा नक्कीच परिणाम क्रिकेटवरती होतोय. तर नक्कीच मी माझ्या परीने संघ पुढे आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पाहिजे. आणि वर्षीच्या हंगामामध्ये शिरवली संघ याच ग्राउंडवरती या स्पर्धेमध्ये पुढे आला होता. आजचा पहिला सामना आहे. आता मात्र 24 चेंडू आणि विजय करता 37 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. तर प्रशांत गोवारी यावेळी स्ट्राईक एंडवरती प्रशांत गोवारीचा विचार केला तर मात्र स्टार्ट या वर्षीच्या हंगामामध्ये चांगल्या पद्धतीनं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यानंतर कुठेतरी थोडासा तो त्याची फलंदाजी हवी तशी पाहायला मिळाली नाहीये. पाहिजे आता कशा पद्धतीनं ती शिरवली गावातनं सुरुवात करेल कारण हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. भरपूर शिरवलेकरांच्या त्याच्याकडून सुद्धा अपेक्षा आहेत. तोच प्रशांत गोवारी मात्र स्ट्राईक एंडवरती होत पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि विजय करता मात्र 37 धावा. तर आपण पाहतोय सोनिका माता रावत्याचा पाडा संघ सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं वसई क्रिकेट आदिवासी असोसिएशनच्या माध्यमातून फॉर्म मध्ये आहे. त्याच्या माध्यमातून सुद्धा नेहमीच चांगला खेळ होत असतोय. यावेळी मात्र चांगला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. नक्कीच भरपूर अंतिम सामने त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाले आहेत. नक्कीच भरपूर वेळा शिरवली आणि रावत्याचा पाडा या दोन संघांसमोर सामने झालेत. नक्कीच कधी रावत्याचा पाडा संघ विजय झालाय तर कधी शिरवली संघ विजय झालाय. पाहिजे या शिरवलीच्या मैदानावरती काय घडलं जाईल. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. नक्कीच प्रशांत गोवारी ब्रँडेड शॉट्स पाहायला मिळतोय. नो चेंडूचा करार येतोय आणि नक्कीच चेंडूला भिरकावून दिलं जात आहे. आउट ऑफ द पार्क 6 धावांकरता येतोय षटकार. तर नक्कीच पहिला चेंडू निर्धावाला त्यानंतरच्या चेंडूला पाहिलं आणि चेंडूवरती आक्रमक रूप धारण केलं प्रशांत गोवारी यांनी. एक चांगला टायमिंग पाहायला मिळाला. या पद्धतीनं शॉट मारण्यामध्ये माहीर असणारा प्रशांत गोवारी नक्कीच चेंडूला फेकून दिलं. मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं 6 धावांकरता षटकार येतोय आणि षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 7 या अंकावरती. नक्कीच पंचाचा 9चा सुद्धा करार आला. या पुढील चेंडूवरती फ्रीडचा करार आहे. पाहिजे नक्कीच मॅच बॉल घ्यायचा. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रोशन. यावेळी मात्र चेंडूला उडवलाय. नक्कीच चेंडू जाईल 6 धावांकरता येतोय षटकार. आणि कैलास जाधव यांच्या माध्यमातून सुद्धा लगातार 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेले शिरवली संघातील खेळाडूंकरता. पहिला चेंडू निर्धावाला त्यानंतरचा चेंडू नो चेंडू आला. त्या चेंडूवरती चेंडूला 6 धावांकरता धाडलं गेलं. पुन्हा एकदा चेंडूवरती चेंडूला धाडलं गेलं षटकार करता. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूवरती प्रहार. चेंडूला फेकून दिलाय. बिग 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 हिट षटकार आणि इथे पहिली षटकाराची हॅट्रिक संपन्न करतोय प्रशांत गोवारी. नक्कीच प्रशांत गोवारी याच्याकरता 1000 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा होत आहे. नक्कीच चांगली फलंदाजी करतोय प्रशांत गोवारी. नक्कीच कालच मला म्हणाला की घरच्या मैदानावरती मला खेळ करावा लागणार आहे. कारण ज्यावेळी या स्पर्धेमध्ये आला त्यावेळी आमची चर्चा चालू होती आणि त्यावेळी
यावेळी मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक. नक्कीच 3 षटकार आले त्यानंतर मात्र एक चांगल्या चेंडूची हाताळणी केली जाते गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 19. यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडूला हुक केला गेलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पाहिजे पंचांचा काय इशारा येईल. 2 धावांचा इशारा येतोय. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतो मात्र 21 या अंकावरती. नक्कीच विजय करता 37 धावांचं लक्ष ठेवला गेलाय. तेच लक्षाचं पाठलाग करत असताना मात्र शिरवली संघ पाहायला मिळतोय. यावेळी मात्र नक्कीच एक कव्हर क्षेत्रामध्ये मात्र एक गॅप शोधण्याचा प्रयत्न होता प्रशांत गोवारियाचा, मात्र तो प्रयत्न असफल ठरला जातोय. यावेळी तर एका षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात मात्र 21 या अंकावरती. एक चांगली स्टार्ट प्रशांत गोवारियाच्या माध्यमातून शिरवली संघ करता पाहायला मिळते. नक्कीच तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना पाहतोय आपण. आई गावदेवी शिरवली विरुद्ध सोनिका माता रावत्याचा पाडा या 2 संघांमध्ये. नक्कीच 24 चेंडूमध्ये विजय करता 37 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि त्याच लक्षाचा पाठलाग करत असताना शिरवली संघ आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 21 धावा लागले जातात. दुसरं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्कवरती येतोय उत्तेश. यावेळी स्ट्राईक एंडवरती संघाचा संघनायक निलेश शेळका स्वतः असणाऱ्या पाहिजे कशा पद्धतीने फलंदाजी करेल. यावेळी फुलटॉस चेंडू. नक्कीच एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकेरी धावेर संबंध मानावं लागतं. एकेरी धावेने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतं. जाऊन पोहोचतं मात्र 22 अंकावरती. किच निलेश शेळकाचा विचार केला तर निलेश शेळका सुद्धा एक पुल शॉट मारण्यामध्ये माहीर असणारा फलंदाज आहे. कारण सचिन उबाळे यांच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली. कारण नेहमीच पुल शॉट्स खेळतो एक चांगल्या पद्धतीनं. त्याचबरोबर चर्चा होत असताना सचिन उबाळे याचा सुद्धा विचार केला तर त्याच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुल शॉट्स नेहमीच पाहायला मिळतात. यावेळी मात्र हुक केलं जात आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पायचा पंचांचा इशारा येतोय 6 धावेचा. नक्कीच षटकार येतोय. आणि या 6 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल मात्र 28 या अंकावरती. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती उत्तेश येतोय. यावेळी मात्र बघा चेंडूला एक सन्मान दिला जातोय. एक चांगलं क्रिकेट प्रशांत गोवारियाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. फेकी खराब होते आणि लगेचच दुसऱ्या धावेचा निलेश शेळका याच्या माध्यमातून इशारा येतोय आणि 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचते मात्र 30 या अंकावरती. मात्र विजय करता फक्त 7 धावेंची आवश्यकता असणार आहे. 37 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. तर मात्र पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन सज्ज होईल. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक्स पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतोय मात्र एकेरी धावेचा आणि एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचतं मात्र 31 या अंकावरती. 31 धावा धावफलकावरती लागल्या जातात.
तर नक्कीच एक चांगली फलंदाजी करतोय प्रशांत गोवारी आपल्या संघाकरता. वैयक्तिक 29 धावांचं योगदान ठेवतोय आपल्या संघाकरता. आता 4 चेंडूचा खेळ यावेळी फुलटॉस चेंडू आणि प्रशांत गोवारी सोडणार नाही. चेंडूला धाडलं जात आहे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 6 धावांकरता येतोय षटकार. तर नक्कीच विजयी षटकार येतोय आणि येथे विजयी संघ शिरवली संघ ठरला जात आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. नक्कीच सोनिका माता रावत्याचा पाडा संघ आपण सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. रावत्याचा पाडा संघनायकानं आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पारितोषिक जाईल